8व्या वर्गात गेला, ह्याला व्यवस्थित वाचता येत नाही, काही नाही. पण माझे मिस्टर जे आहेत, जे पास्टर आहे, ते मला नेहमी एनकरेज करायचे. ते म्हणायचे तू कबूल कर की तुझा मुलगा एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहे. जरी तो फेल झालेला आहे पण तू कबूल कर की तो एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहे. आणि मला तुम्हाला देवाच्या गौरवासाठी सांगू द्या, माझ्या मुलाला देवाने खरंच एक्स्ट्रा ऑर्डिनरी बनवलेलं आहे. आपल्या आईच्या बोलण्यामध्ये, तुमच्या मुखामध्ये देवाने जे सामर्थ्य दिलेलं आहे, तुम्ही ते बोला आणि पहा देव काम करतो की नाही. माझ्या जीवनामध्ये केलं. 10वी मध्ये तो 80% पास झाला, 12वीत पण तो 80% पास झाला. आणि तो रविवार सोडून कधी क्लासला पळाला नाही. रविवार आहे म्हणून तो एक्स्ट्रा क्लासही राहिला किंवा ट्युशनही राहिली, तो कधी गेला नाही. तो देवाच्याच घरात राहिला. आणि आम्ही त्याला कधी म्हटलं नाही की ट्युशनला जा, क्लासला जा. संडे चर्च में ही बैठना है. यदि आप आपके बच्चों के विषय में चिंता करते हो, आप उनको प्रभु के हाथ में दे दो. आप आपके बच्चों को प्रभु के हाथ में यदि देते हो, प्रभु उनको बनाने के लिए सक्षम है. पास्टर मुझे कहते थे एडिसनच्या आईने त्याला कसं घडवलं. तुम्हाला माहिती आहे की ज्याने लाईटचा आविष्कार केला तो मतिमंद होता. शाळेने त्याला लिहून पाठवलं त्याच्या टीचरनी त्याच्याजवळ. पण त्याची आई म्हणते की तू खूप जिनियस आहे, ही शाळा तुझ्यासाठी नाही, उद्यापासून मी तुझी टीचर आहे. आणि त्याने लाईटचा आविष्कार केला. तो एडिसन होता जो मतभेद होता, पण प्रभूने त्याला बनवलं. त्याच्या आईच्या प्रार्थना होत्या त्याच्या मागं, की त्याच्या आईच्या प्रार्थनेच्या द्वारे तो एक आविष्कार करणारा व्यक्ती बनला. तुमच्यामध्ये, तुमच्या मुखामध्ये देवाने जे सामर्थ्य दिलेलं आहे, तुमच्या प्रार्थनेच्या द्वारे देव तुमचे लेकरं घडविल. तुमच्या लेकरांची काळजी, तुमच्या लेकरांचं भविष्य, लेकरांचं एज्युकेशन, एक लेकरांचे लग्न, लेकरांचे जॉब, काय होईल, कसं होईल, ते सगळं काही देवाच्या जवळ देऊन द्या. जेव्हा तुम्ही त्याला देवाच्या हातात द्याल, देव त्याला बहुगुणित करील. देव त्याला डायनामिक बनवेल. देव त्याला एक्स्ट्रा ऑर्डिनरी बनवेल. देवाची इच्छा आहे की तुम्ही त्याला समर्पण करून द्या. तुम्ही समर्पण केलं, तुम्ही जे म्हटलं देवा तू मला देशील तर मी तुला देऊन टाकील, मी तुझ्या भवनात देईल. तिने त्या आईपणाचं सुख नाही भोगलं, त्या मातृत्वाचं जे लहानपणाचं लेकरांचं खेळणं, बागवणं, तिने त्याचा काही विचार केला नाही. तिने जसं ठरवलं तसं केलं आणि ते आशीर्वादित लेकर झालं. जर तुम्हाला खरंच वाटतं की तुमचे लेकर आशीर्वादित लेकर व्हावे, जर तुम्हाला वाटतं, तुम्हाला दिसत असेल की हे बंद आहेत, हे हट्टी आहेत, हे ऐकत नाहीत, हे करत नाहीत, ते करत नाही, तुम्ही काळजी करू नका. तुमच्या गुडघ्यावरच्या प्रार्थना, तुमचे अश्रू, तुमचं समर्पणच त्यांना घडवणार आहे. जर तुम्हाला वाटतं की तुमचे लेकरं घडले पाहिजे, तुम्हाला वाटतं की तुमचे लेकरं बनले पाहिजे, सगळ्यात महत्वाचं डिसिप्लिन लावा. देवाच्या घरात आणा. देवाच्या घरामध्ये सुरक्षा आहे. देवाच्या घरामध्ये आशीर्वाद आहे. जे देवाच्या घरात राहतात ते आशीर्वादित राहतात, ते फळलेले राहतात. जे स्तोत्र संहिता 1 आहे ते मला खूप आवडतं, की जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ राहतं त्याचे मूळ जमिनीत खोलवर जातात, ते आपल्या ऋतूमध्ये फळ देणारे राहतात. तुमचे लेकरं जेव्हा तुम्ही देवाच्या हातात द्याल, तुमचे लेकरं जेव्हा तुम्ही देवाच्या भवनात ठेवाल, ते फळ देणारे होतील, ते आशीर्वादित होतील. तुम्हाला त्यांची काळजी, तुमची चिंता करायची गरज नाहीये. आणि तिसरी गोष्ट आपण हन्नाच्या जीवनातनं पाहतो की जेव्हा तिला ते आश्वासन मिळालं की तू जा घरी आणि तुझी प्रार्थना ऐकल्या गेलेली आहे, तिचा स्वभाव बदलला. आज मला तुम्हाला सांगू द्या, तिने रिॲक्ट नाही केलं की तिची सौ तिच्यासोबत कशी वागत आहे, ती तिला कशी चिडवत आहे. ती शांत झाली. जेव्हा तिला कळलं की तिची प्रार्थना ऐकल्या गेलेली आहे, ती शांत झाली. तिने तिचा स्वभाव बदलला नाही. आज आम्हाला प्रभूमध्ये येऊन, प्रभू येशू माहित होऊन आम्हाला किती वर्ष झाले, पण आम्ही जसे पहिले होतो आजही आम्ही तसेच आहोत. देवाची इच्छा आहे की आमचं अंतर, आतून आणि बाहेरून आम्ही दोन्ही रीतीने बदललेलो पाहिजे. देवाची इच्छा आहे तुम्ही आणि मी बदललेलो पाहिजे. आमच्या देवाचा जो स्वभाव होता, तो स्वभावातले गुण देवाची इच्छा आहे तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये पाहिजे. जर आम्हाला कोणी थोडं जोरात बोललं
तर आम्ही लगेच रिॲक्ट होतो. म्हणजे आमच्या आतला मनुष्य काय होतो, जागा होतो. आम्ही प्रभूवर विश्वास करायला लागलो, आम्ही प्रभू येशूची प्रार्थना करतो. पण अजून पण आमच्यामध्ये जो बदल पाहिजे, जो स्वभावातला बदल पाहिजे, अधिक देखील नाहीये. देवाची इच्छा आहे तुम्हाला आणि मला आमच्या स्वभावातून बदलावावं. जो देवाचा स्वभाव होता, जो येशू लीन होता, जो येशू नम्र होता, जो येशू दीन होता, प्रभू चाहतो, प्रभूची इच्छा आहे की तुम्ही पण त्या स्वभावाचं बनावं. जेव्हा आम्ही आमचा स्वभाव बदलू तेव्हाच आम्ही इतरांसाठी आशीर्वादाचं कारण बनू. आज आमच्या घरचे लोक सुधारलेले नाहीये, आज आमच्या घरामध्ये परिवर्तन नाहीये, आज आमच्या घरामधले लोक विश्वास करत नाही, कारण का आम्ही बदललेलो नाही आहोत. देवाची इच्छा आहे इथं बसलेला प्रत्येक व्यक्ती तो बदललेला पाहिजे. माझा देवाचा जो स्वभाव होता, जो मत्तई 5 मध्ये आपण पाहतो, देवाची लीनता, देवाची नम्रता, देवाची अधीनता, देवाची सहनशीलता. आम्ही सगळं काही करू शकतो, पण दादा आता मला हे सहनच होत नाही. आमच्याकडे अशा खूप केस येतात, ताई किती प्रार्थना करू, ताई किती सहन करू. आमच्या देवाने तुमच्यासाठी माझ्यासाठी सहन केलं, आम्हाला पण सहन करायचं. त्यांनी कित्ता घडून दिला, त्याचं काही चूक नसताना, पाप नसताना प्रभू येशू तुमच्यासाठी माझ्यासाठी बलिदान झाला. त्याने ती नम्रता किती धारण केली. आज देवाची इच्छा आहे की आम्ही आमच्या स्वभावाला बदलवावं, आणि देवाची इच्छा आहे की आम्ही त्याच्यासारखं बनावं. देवाची इच्छा आहे की जो त्याचा स्वभाव होता तो स्वभाव तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये यावं. देवा पुष्कळ बहिणींचं राहतं, ताई सगळं होते पण मला ना माझा रागच जात नाही, ताई सगळं होते पण माझं हेच जात नाही. मला तुम्हाला सांगू द्या, जर आम्ही आमचा वेळ निरंतर त्याच्या सानिध्यात घालतो, निरंतर आम्ही त्याच्यामध्ये राहतो, देवामध्ये जर आम्ही राहतो, तर आम्ही आशीर्वादित होतो, तर आमच्यामध्ये बदल घडवून येईल. प्रभू येशू ख्रिस्त स्वतः आमच्यासाठी खूप भयंकर एक उदाहरण आहे. जेव्हा ते देहाच्या दिवसामध्ये होते, जेव्हा ते सेवा करत होते, ते तुमच्यासारखे माझ्यासारखे साधारण मनुष्य होते. त्यांना पण कृपेची गरज होती. ते आपला वेळ प्रार्थनेमध्ये घालवत होते. ते रात्र भोरला जाऊन, पहाडावर जाऊन ते एकांतामध्ये प्रार्थनेमध्ये वेळ घालवत होते. आपण वचन वाचूया. लूक 6:12. देऊन देतो तो देव समर्थ आहे तुमचे लेकरं घडवायसाठी. जर तिच्या लेकराला देवाने राजा बनवलं तर तुमचा पण लेकरू देव अद्भुत असं बनवेल. आपली काळजी, आपल्या लेकरांच्या विषयी चिंता, कसं होईल, काय होईल, हे सगळं काही तुम्ही त्याच्या हातात सोपवून द्या. तिने देवाला म्हटलं की देवा तू मला दे, म्हणजे मी ते तुला काय करेल, परत देईल. आणि तिने ते तसं केलं. आज आम्ही पुष्कळ सारे समर्पण करतो, पण आम्ही त्याच्यात टिकून राहत नाही. देवाची इच्छा आहे की तुम्ही आणि मी जे आम्ही समर्पण करतो त्या समर्पणामध्ये आम्ही काय राहायला पाहिजे, टिकून राहायला पाहिजे. आणि जेव्हा आम्ही वस्तू देवाच्या हातात देऊन टाकतो, तरी ती काळजी नाही केली, तरी ती चिंता नाही केली की आता मी माझं मूल एवढं लहान आहे, मी त्याला देऊन टाकेल तर कसं होईल, काय होईल. आणि मनुष्य आम्ही खूप चिंता करतो आमच्या लेकरांच्या विषयी. आम्हाला खूप काळजी राहते, त्याच्या फ्युचरची काळजी राहते, कसं होईल, काय होईल, अमकं होईल, तमकं होईल. पण मला तुम्हाला सांगू द्या, जर आम्ही आमचे लेकरं देवाच्या हातात देतो तर ते सुरक्षित आहेत. देवाच्या भवनात जेव्हा तुम्ही घेऊन येता तेव्हा ते सुरक्षित राहतात. पुष्कळ सारे आई वडील ते स्वतः देवाच्या भवनात येतात. तुमचं लेकरू का नाही आलं, ट्युशन आहे, हा क्लास आहे, तो क्लास आहे, त्याची तुम्ही पर्वा करू नका. तुम्ही तुमच्या लेकरांना देवाच्या भवनात आणा. त्याचं भविष्य घडवणं देवाच्या हातात आहे. देवाच्या हातात तुमच्या लेकरांचं भविष्य आहे. देव तुमच्या लेकरांना अद्भुत असं लेकरू बनवेल. मी माझी छोटीशी गळण सांगते माझ्या लेकरावरून. माझा जो लहान मुलगा आहे त्याचं नाव ब्लेस आहे, आणि तो लहानपणापासून हेल्थनी पण खूप वीक होता, आणि थोडासा शाळेत जायचा, ग्रीप पकडली, आजारी पडायचा, पुन्हा तसंच. तर मला त्याची काळजी वाटायची की हा एवढा मोठा झाला,
हा 8व्या वर्गात गेला, ह्याला व्यवस्थित वाचता येत नाही, काही नाही. पण माझे मिस्टर जे आहेत, जे पास्टर आहे, ते मला नेहमी एनकरेज करायचे. ते म्हणायचे तू कबूल कर की तुझा मुलगा एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहे. जरी तो फेल झालेला आहे पण तू कबूल कर की तो एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहे. आणि मला तुम्हाला देवाच्या गौरवासाठी सांगू द्या, माझ्या मुलाला देवाने खरंच एक्स्ट्रा ऑर्डिनरी बनवलेलं आहे. आपल्या आईच्या बोलण्यामध्ये, तुमच्या मुखामध्ये देवाने जे सामर्थ्य दिलेलं आहे, तुम्ही ते बोला आणि पहा देव काम करतो की नाही. माझ्या जीवनामध्ये केलं. 10वीमध्ये तो 80% पास झाला, 12वीत पण तो 80% पास झाला. आणि तो रविवार सोडून कधी क्लासला पळाला नाही. रविवार आहे म्हणून तो एक्स्ट्रा क्लासही राहिला किंवा ट्युशनही राहिली, तो कधी गेला नाही, तो देवाच्याच घरात राहिला. आणि आम्ही त्याला कधी म्हटलं नाही की ट्युशनला जा, क्लासला जा. संडे चर्च में ही बैठना है. यदि आप आपके बच्चों के विषय में चिंता करते हो, आप उनको प्रभु के हाथ में दे दो. आप आपके बच्चों को प्रभु के हाथ में भी देते हो, प्रभु उनको बनाने के लिए सक्षम है. पास्टर मुझे कहते थे एडिसनच्या आईने त्याला कसं घडवलं. तुम्हाला माहिती आहे की ज्याने लाईटचा आविष्कार केला तो मतिमंद होता. शाळेने त्याला लिहून पाठवलं त्याच्या टीचरनी त्याच्याजवळ, पण त्याची आई म्हणते की तू खूप जिनियस आहे, ही शाळा तुझ्यासाठी नाही, उद्यापासून मी तुझी टीचर आहे. आणि त्याने लाईटचा आविष्कार केला. तो एडिसन होता जो मतिमंद होता, पण प्रभूने त्याला बनवलं. त्याच्या आईच्या प्रार्थना होत्या त्याच्या मागं, की त्याच्या आईच्या प्रार्थनेच्या द्वारे तो एक आविष्कार करणारा व्यक्ती बनला. तुमच्यामध्ये, तुमच्या मुखामध्ये देवाने जे सामर्थ्य दिलेलं आहे, तुमच्या प्रार्थनेच्या द्वारे देव तुमचे लेकरं घडविल. तुमच्या लेकरांची काळजी, तुमच्या लेकरांचं भविष्य, लेकरांचं एज्युकेशन, एक लेकरांचे लग्न, लेकरांचे जॉब, काय होईल, कसं होईल, ते सगळं काही देवाच्या जवळ देऊन द्या. जेव्हा तुम्ही त्याला देवाच्या हातात द्याल, देव त्याला बहुगुणित करील, देव त्याला डायनामिक बनवेल, देव त्याला एक्स्ट्रा ऑर्डिनरी बनवेल. देवाची इच्छा आहे की तुम्ही त्याला समर्पण करून द्या. तुम्ही समर्पण केलं, तुम्ही जे म्हटलं देवा तू मला देशील तर मी तुला देऊन टाकील, मी तुझ्या भावनात देईल. तिने त्या आईपणाचं सुख नाही भोगलं, त्या मातृत्वाचं जे लहानपणाचं लेकरांचं खेळणं, बागवणं, तिने त्याचा काही विचार केला नाही. तिने जसं ठरवलं तसं केलं आणि ते आशीर्वादित लेकर झालं. जर तुम्हाला खरंच वाटतं की तुमचे लेकर आशीर्वादित लेकर व्हावे, जर तुम्हाला वाटतं, तुम्हाला दिसत असेल की हे बंड आहेत, हे हट्टी आहेत, हे ऐकत नाहीत, हे करत नाहीत, ते करत नाही, तुम्ही काळजी करू नका. तुमच्या गुडघ्यावरच्या प्रार्थना, तुमचे अश्रू, तुमचं समर्पणच त्यांना घडवणार आहे. जर तुम्हाला वाटतं की तुमचे लेकरं घडले पाहिजे, तुम्हाला वाटतं की तुमचे लेकरं बनले पाहिजे, सगळ्यात महत्वाचं डिसिप्लिन लावा, देवाच्या घरात आणा. देवाच्या घरामध्ये सुरक्षा आहे, देवाच्या घरामध्ये आशीर्वाद आहे. जे देवाच्या घरात राहतात ते आशीर्वादित राहतात, ते फळलेले राहतात. जे स्तोत्र संहिता 1 आहे ते मला खूप आवडतं, की जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ राहतं त्याचे मूळ जमिनीत खोलवर जातात, ते आपल्या ऋतूमध्ये फळ देणारे राहतात. तुमचे लेकरं जेव्हा तुम्ही देवाच्या हातात द्याल, तुमचे लेकरं जेव्हा तुम्ही देवाच्या भवनात ठेवाल, ते फळ देणारे होतील, ते आशीर्वादित होतील. तुम्हाला त्यांची काळजी, तुमची चिंता करायची गरज नाहीये. आणि तिसरी गोष्ट आपण हन्नाच्या जीवनातनं पाहतो की जेव्हा तिला ते आश्वासन मिळालं की तू जा घरी आणि तुझी प्रार्थना ऐकल्या गेलेली आहे, तिचा स्वभाव बदलला. आज मला तुम्हाला सांगू द्या, तिने रिॲक्ट नाही केलं की तिची सौ तिच्यासोबत कशी वागत आहे, ती तिला कशी चिडवत आहे, ती शांत झाली. जेव्हा तिला कळलं की तिची प्रार्थना ऐकल्या गेलेली आहे, ती शांत झाली. तिने तिचा स्वभाव बदलला नाही. आज आम्हाला प्रभूमध्ये येऊन, प्रभू येशू माहित होऊन आम्हाला किती वर्ष झाले, पण आम्ही जसे पहिले होतो आजही आम्ही तसेच आहोत. देवाची इच्छा आहे की आमचं अंतर, आतून आणि बाहेरून आम्ही दोन्ही रीतीने बदललेलो पाहिजे. देवाची इच्छा आहे तुम्ही आणि मी बदललेलो पाहिजे. आमच्या देवाचा जो स्वभाव होता, तो स्वभावातले गुण, देवाची इच्छा आहे तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये पाहिजे. जर आम्हाला कोणी थोडं जोरात बोललं
आम्ही लगेच रिॲक्ट होतो. म्हणजे आमच्या आतला मनुष्य काय होतो, जागा होतो. आम्ही प्रभूवर विश्वास करायला लागलो, आम्ही प्रभू येशूची प्रार्थना करतो. पण अजून पण आमच्यामध्ये जो बदल पाहिजे, जो स्वभावातला बदल पाहिजे, अधिक देखील नाहीये. देवाची इच्छा आहे तुम्हाला आणि मला आमच्या स्वभावातून बदलावावं. जो देवाचा स्वभाव होता, जो येशू लीन होता, जो येशू नम्र होता, जो येशू दीन होता, प्रभू चाहतो, प्रभूची इच्छा आहे की तुम्ही पण त्या स्वभावाचं बनावं. जेव्हा आम्ही आमचा स्वभाव बदलू तेव्हाच आम्ही इतरांसाठी आशीर्वादाचं कारण बनू. आज आमच्या घरचे लोक सुधारलेले नाहीये, आज आमच्या घरामध्ये परिवर्तन नाहीये, आज आमच्या घरामधले लोक विश्वास करत नाही, कारण का आम्ही बदललेलो नाही आहोत. देवाची इच्छा आहे इथं बसलेला प्रत्येक व्यक्ती तो बदललेला पाहिजे. माझा देवाचा जो स्वभाव होता, जो मत्तई 5 मध्ये आपण पाहतो, देवाची लीनता, देवाची नम्रता, देवाची अधीनता, देवाची सहनशीलता. आम्ही सगळं काही करू शकतो, पण दादा आता मला हे सहनच होत नाही. आमच्याकडे अशा खूप केस येतात, ताई किती प्रार्थना करू, ताई किती सहन करू. आमच्या देवाने तुमच्यासाठी माझ्यासाठी सहन केलं, आम्हाला पण सहन करायचं. त्यांनी किती घडून दिला, त्याचं काही चूक नसताना, पाप नसताना प्रभू येशू तुमच्यासाठी माझ्यासाठी बलिदान झाला. त्याने ती नम्रता किती धारण केली. आज देवाची इच्छा आहे की आम्ही आमच्या स्वभावाला बदलवावं, आणि देवाची इच्छा आहे की आम्ही त्याच्यासारखं बनावं. देवाची इच्छा आहे की जो त्याचा स्वभाव होता तो स्वभाव तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये यावं. देवा पुष्कळ बहिणींचं राहतं, ताई सगळं होते पण मला ना माझा रागच जात नाही, ताई सगळं होते पण माझं हेच जात नाही. मला तुम्हाला सांगू द्या, जर आम्ही आमचा वेळ निरंतर त्याच्या सानिध्यात घालतो, निरंतर आम्ही त्याच्यामध्ये राहतो, देवामध्ये जर आम्ही राहतो, तर आम्ही आशीर्वादित होतो, तर आमच्यामध्ये बदल घडवून येईल. प्रभू येशू ख्रिस्त स्वतः आमच्यासाठी खूप भयंकर एक उदाहरण आहे. जेव्हा ते देहाच्या दिवसामध्ये होते, जेव्हा ते सेवा करत होते, ते तुमच्यासारखे माझ्यासारखे साधारण मनुष्य होते. त्यांना पण कृपेची गरज होती. ते आपला वेळ प्रार्थनेमध्ये घालवत होते. ते रात्र भोरला जाऊन, पहाडावर जाऊन ते एकांतामध्ये प्रार्थनेमध्ये वेळ घालवत होते. आपण वचन वाचूया. लूक 6:12. त्या दिवसात असे झाले की एकदा तो प्रार्थना करावयास डोंगरावर गेला आणि रात्रभर देवाची प्रार्थना करीत राहिला. काय लिहिलेलं आहे वचनामध्ये? राहिला, प्रार्थना करत राहिला. प्रभू येशू स्वतः आमच्यासाठी उदाहरण आहे की त्यांनी त्यांचा वेळ काय केलं? प्रार्थनेत घालवला. जेव्हा जेव्हा आम्ही प्रार्थनेत वाढू, आम्ही सामर्थ्याला प्राप्त करू. सुरुवातीला जेव्हा मी म्हटलं की आम्हाला मोबाईल मध्ये चार्जिंगची गरज राहते, तेव्हाच मोबाईल वर्क करतो. आम्हाला ह्या दैनंदिन जीवनामध्ये वावरण्यासाठी, दैनंदिन जीवनामध्ये जगण्यासाठी आम्हाला प्रति दिवशी त्याच्या जवळ जाऊन प्रार्थना करायची आणि त्याच्याकडनं सामर्थ्य प्राप्त करायची गरज आहे. मला प्राप्त करायची गरज आहे, मला प्रार्थनेची गरज आहे, मला सामर्थ्याची गरज आहे. ज्या प्रकारे प्रभू येशूला गरज होती, त्या प्रकारे तुम्हाला आणि मला सुद्धा प्रार्थनेची गरज आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त स्वतः डोंगरावर जाऊन प्रार्थना करत होता. देवाला धन्यवाद, प्रभूने तुम्हाला प्रार्थनेचं डोंगर हे चांगलं जागा तुम्हाला दिलेली आहे. तुमची प्रार्थना जर घरी होत नाही, तुम्ही ह्या इथं या, तुम्ही तुमचा वेळ इथं घालवा, तुम्ही प्रार्थना करा. त्याच प्रकारे आपण आणखी एक वचन पाहूया. मार्क 1:35. येशू प्रार्थनेसाठी एकांत स्थळी जातो व पुढे कफरनहूम सोडतो. मग तो सकाळी मोठ्या पहाटेच बाहेर गेला व रानात जाऊन तेथे त्याने प्रार्थना केली. येशूने कुठे जाऊन प्रार्थना केली? सकाळी भोरला उठून. म्हणजे मला तुम्हाला सांगू द्या की आम्ही उठतो आणि सगळ्या स्त्रियांचं काय राहतं, लेकराला शाळेत जायचंय,
डब्बा बनवायचा आहे, तयारी करायची आहे, नवऱ्याला जायचं, कामाला जायचं, हे करायचंय ते करायचंय. पण आज एक समर्पण करा. मी हे आणि ते केल्यापेक्षा प्रभू मी सगळ्यात पहिले तुझा चेहरा पाहिल. प्रभू मैं तेरे मुख को देखूंगा. प्रभू मैं तेरे साथ संगती करना चाहती. जेव्हा आपण आपली दिवसाची सुरुवात त्याच्या सानिध्यात बसून करतो आणि तो दिवस तुम्ही घालून पहा किती आशीर्वादाचा दिवस राहतो. प्रभू येशूने पहाटे उठून प्रार्थना केली. मला आणि तुम्हाला पहाटे उठून प्रार्थना करायची सवय लावायची. जर तुमच्याकडनं होत नसेल तुम्ही त्याला कृपा मागा. प्रभूला म्हणा, प्रभू मला तू ती कृपा दे की मी पहाटे उठून पिता मी प्रार्थना करू. आज प्रभूला एक समर्पण करा. देवाची इच्छा आहे की तुम्ही आणि मी आपली जी वेळ आहे त्याच्या सोबत घालवायची. हे जग फार वाईट आहे प्रियांनो. ह्या जगामध्ये वावरण्यासाठी आम्हाला त्याच्या कृपेची गरज आहे आणि त्याची कृपा आम्हाला तेव्हाच मिळेल जेव्हा आम्ही आमचा वेळ त्याच्यासोबत त्या प्रार्थनेत घालू. आणखी एक वचन आपण वाचूया. लूक 5:16. लूक 5:16. पण तो अरण्यात अधूनमधून एकांती जाऊन प्रार्थना करीत असे. तो काय करत होता? अरण्यात जाऊन एकांतात काय करत होता? प्रार्थना करत होता. तुम्हाला तुमच्या घरामध्ये डिस्टर्ब होतं प्रार्थनेसाठी. तुम्हाला पुष्कळ साऱ्या बहिणी आहेत, लेकरं लहान आहेत, प्रार्थना करायला मिळत नाही. पती घरात आहे, प्रार्थना करायला मिळत नाही. जेव्हा जेव्हा तुम्हाला संधी मिळते तुम्ही ह्या प्रार्थनाच्या डोंगर, हे जे तुमचं प्रेयर टॉवर आहे, इथे या आणि प्रार्थना करा. प्रार्थनेमध्ये सामर्थ आहे. प्रभू येशू ख्रिस्त एक चांगलं उदाहरण आहे आपल्यासाठी की तो त्याच्या देहाच्या दिवसात तो पहाटे उठून प्रार्थना करत होता. तो डोंगरावर जाऊन प्रार्थना करत होता. तो जंगलामध्ये जाऊन प्रार्थना करत होता. तो एकांतामध्ये प्रार्थना करत होता. आज आम्हाला याच्यातनं शिकायचं आहे की आम्ही पण त्यासारखं प्रार्थना करू शकतो. हालेलुया. यावेळेस आपण आपल्या जागेवर उभे राहूया. यावेळेस आपण आपल्या जागेवर उभे राहूया आणि आम्ही ज्या गोष्टी थोड्या शिकलो त्याविषयी आपण प्रभूला कृपा मागूया. आम्ही आमच्या काळजींना, आम्ही आमच्या चिंतांना, आमचं जे काही आहे ते सगळं काही आज आम्ही देवाच्या हातात टाकून द्या. आम्ही देवाच्या भवनात तर येतो पण आमचं मन आमच्या घरी राहतं, आमचं मन आमच्या लेकरात राहतं, आमचं मन आमच्या कामात राहतं. यावेळेस आपण आपले डोळे बंद करूया. प्रभू येशू ख्रिस्त जे स्वतः एक चांगलं आमच्यासाठी उदाहरण आहे, त्याने आम्हाला प्रार्थनेचा कित्ता घडवून दिला. त्याने आम्हाला प्रार्थनेचे नमुने सांगितले. त्याने डोंगरावर जाऊन प्रार्थना केली, त्याने पहाटेला प्रार्थना केली, त्याने आरोळी करून प्रार्थना केली. जर देवाला कृपेची गरज होती तर तुम्हाला आणि मला किती जास्त आहे. आज आम्ही देवाला म्हणूया की प्रभू तुझी कृपा मला पुरव. पिता माझ्याच्याने होत नाही पिता, मी खूप जास्त काळजी करते पिता, मी खूप जास्त चिंता करते पिता, पण मी माझ्या काळजींना, मी माझ्या चिंतांना, मी सगळं काही पिता मी तुझ्या हातात सोपवते. आम्ही देवाच्या हातात देतच नाही म्हणून आम्ही आशीर्वादित होत नाही. जर तुम्हाला खरं वाटतं की तुमच्या जीवनामध्ये सगळं काही चांगलं व्हावं, देवाची इच्छा आहे की तुम्ही त्याच्या हातामध्ये स्वाधीन व्हा. देवाची इच्छा आहे की तुम्ही त्याच्या हातामध्ये पडा. आज आपलं जीवन त्याच्या हातामध्ये द्या. आज तुमचं लेकरं त्याच्या हातामध्ये द्या. आज तुमचं जे काही आहे ते त्याच्या हातामध्ये सोडून द्या. आपका सब कुछ उसके हाथ में दे दो. हम प्रभु को देते नहीं, हम अपने आप को प्रभु के हाथ में स्वाधीन नहीं होते, इसलिए हम आशीषित नहीं होते. यदि आप आपके जीवन में सच्चा छुटकारा चाहते हो, यदि आप आपके जीवन में बीमारी को देखना चाहते हो, प्रभु का आत्मा कह रहा है मेरी बेटी, मेरे बेटे, अपना जीवन मेरे हाथ में दे दे. हमें अपने आप को प्रभु के हाथ में स्वाधीन होना है. जिस प्रकार हन्ना ने
उसके बच्चे को प्रभु के हाथ में दे दिया, उसी प्रकार हमको, हमारी चिंताओं को, हमारा जो कुछ भी है वो सब कुछ उसके हाथ में दे देना है। शखोरी नमा सबारी अंदला रबा रे अंदला रबा रे रबा शबारी अंदला रबा। हम प्रभु से कहेंगे, प्रभु वो प्रार्थना की बेगारी मेरे जीवन में लेकर आ, प्रभु मेरे प्रार्थना की सामर्थ्य मेरे जीवन में लेकर आ पिता। जिस प्रकार पिता हन्ना भविष्यवक्ता, उसने पिता अपना पूरा लाइफ आपके भवन में रखा पिता, उसका नाम पिता आज हम बाइबल में देखते हैं पिता। मेरे जीवन में पिता मुझको भी एक इतिहास घड़ने वाला व्यक्ति बना पिता। मैंने अभी तक का जीवन जैसा चाहे वैसा जिया पिता, लेकिन पिता ये समय है पिता कि मैं अपना जीवन आपके हाथ में देना चाहता हूँ। मुझे भी एक हिस्ट्री लेकर आप बनाओ पिता, इतिहास रचने वाले व्यक्ति मुझे बनाओ पिता, एक प्रभावी व्यक्ति मुझको बनाओ पिता। पिता मैं सिर्फ एक साधारण व्यक्ति नहीं पिता, लेकिन एक असाधारण जीवन में जीना चाहती हूँ पिता। शखोरी नमा सबरी अंदला रबा री अंदला रबा शबरी अंदला रबा री अंदला रबा शखोरी अंदला रबा। प्रभु को कहिए, प्रभु आपका छुटकारा मेरे जीवन में लाइए पिता। जो बातें मुझे बांध के रखती है पिता, उन सारे बातों को यीशु के नाम से मेरे जीवन से हटाओ पिता। यीशु के नाम से पिता सारी बंधनों को तोड़ दो पिता। शखोरी अंदला रबा शबारी नमा सबरी अंदला रबा शबारी अंदला रबा। पिता मैं समर्पण करती हूँ, लेकिन पिता मैं उस समर्पण को पूरा नहीं कर पाती पिता। वो व्यक्ति मुझको आप बनाओ, यदि आपने समर्पण किया है और उसको आपने पूरा किया नहीं है, प्रभु का क्षमा मांगिए। प्रभु से कहिए, प्रभु मुझे आप क्षमा करो पिता। हम समर्पण करते हैं आपको, लेकिन हम उसको पूरा करते नहीं हैं पिता। आप हमको क्षमा करो पिता, आप मुझको क्षमा करो पिता। आपने समर्पण किया, आपने उसको पूरा किया नहीं, लेकिन जो ब्लेसिंग्स आपके जीवन में आना चाहिए वो अभी भी नहीं है। प्रभु चाहता है जो समर्पण आप करते हो उसमें आप पूर्ण ठहरो, उसके लिए प्रभु से आप कृपा मांगो। शबारी नमा शबारी हंदला रबा ओरी हंदला रबा शबारी अंदला रबा री रबा शबारी करी अंदला। पिता त्या कळवळाची आत्मा मला तू दे पिता। ज्या प्रकारे पिता तू पिता स्वतःमध्ये पिता, तू पिता पहाटे जाऊन प्रार्थना केली पिता, तू पहाडावर जाऊन प्रार्थना केली पिता, तू एकांतात जाऊन प्रार्थना केली पिता, तू जंगलामध्ये जाऊन प्रार्थना केली पिता। आपलं हृदय पिता तुझ्या समोर ओतायला मला कृपा दे। तुम्ही साधारण व्यक्ती नाही आहे। जेव्हा तुम्ही त्याच्या सामर्थ्याला घेता, जेव्हा तुम्ही त्याच्या सामर्थ्याने भरता, माझ्या बहिणींना मला सांगू द्या, तुम्ही हे शहराला उथल पुथल करणाऱ्या बहिणी राहाल, तुम्ही देशाला हलवणाऱ्या बहिणी राहाल, तुम्ही महाराष्ट्राला हलवणाऱ्या बहिणी राहाल। तुम्ही साधारण नाही आहे। देवाने तुम्हाला तुमचं नाव गुण बनवलेलं आहे। देवाची इच्छा तुमच्या जीवनाविषयी एक वेगळी आहे। देवाचा प्लॅन तुमच्यासाठी वेगळा आहे। देव तुम्हा प्रत्येकाला उपयोग करू इच्छितो। शखारी शबारी अंबाला रवा। प्रभूला म्हणा, माझ्या गुडघ्यांना तू स्थिर कर पिता, माझ्या प्रार्थनांना मजबूत कर पिता, तुझं सामर्थ्य माझ्यामध्ये दे। शबारी शबारी हिंदला रवा हिंदला रवा शबारी कोरी रवा रवा रोरी हिंदला रवा शबारी अंदला रवा। भर दे भर दे भर दे भर दे पिता, मुझे भर दे। देवा मला भरून टाक, तुझ्या सामर्थ्याने भरून टाक पिता। शबारी नवा शबारी अंदला रवा। आम्ही कोणीच कमजोर नाही आहो। आम्ही देवाने आम्हाला निवडलेलं आहे। देवाने तुम्हाला आणि मला बनवलेलं आहे। देवाने तुमच्या आणि माझ्यामध्ये श्वास टाकलेला आहे। देवाची इच्छा आहे आम्ही त्याच्या राज्यासाठी त्याची कारभारी व्हावं। आम्ही सगळे योग्य आहो। मी योग्य आहे, तुम्ही योग्य आहात। देवाने त्याच्या कामासाठी तुम्हाला आणि मला बनवलेलं आहे। देवाची इच्छा आहे की तुमच्याद्वारे तुमचं शहर हलवलेलं जावं, तुमचं नगर हलवलेलं जावं। तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्या आजूबाजूच्या लोकांमध्ये तुमच्याद्वारे देवाचं काम व्हावं। शबारी नना शबारी हंदला रवा ओरी हंदला रवा शकुरी अंदला रवा री अंदला रवा सी रवा रवा। प्रभूला म्हणा, मला प्रार्थनेच्या आत्म्याने पेटवा पिता। पिता
पिता मला प्रार्थनेच्या आत्म्याने भर पिता. पिता मला तुझ्या सामर्थ्याची गरज आहे पिता. ओ शबा सबारी अंदाला रबा, ओ रिहांदाला रबा, शकुरी अंदाला रबा, रिहांदाला रबा. पिता मी जशी आहे तशीच नाही, पण पिता मला एक बदलाव झालेली व्यक्ती तू बनव पिता. मला एक नवीन व्यक्ती तू बनव पिता. फक्त इथे येणं, ऐकणं आणि जाणं नाही पिता, पण मला पिता एक परिवर्तित व्यक्ती तू बनव पिता. माझ्या जीवनामध्ये बदल घडून आण पिता. माझ्या परिवारामध्ये बदल घडून आण पिता. माझ्या लेकरांमध्ये बदल घडून आण पिता. शकारी नमा सबारी अंदला रबा. जेव्हा आमचा स्वभाव बदलेल, जेव्हा आम्ही स्वतःमध्ये बदलू, तेव्हा परिवर्तन घडून येणार, परिवर्तन घडून येणार. आजही आमच्या स्वतःमध्ये बदललेले नाहीये, म्हणून काम होत नाहीये. त्या देवाला कृपा मागा, त्या देवासोबत तुम्ही बोला. देव अद्भुत असा परमेश्वर आहे. देव अद्भुत असा परमेश्वर आहे. देव सामर्थ्य असा परमेश्वर आहे. देवाला कोणची गोष्ट अशक्य नाहीये माझ्या बहिणी. शखोरी नमा सबारी अंदाला रबा, शकोरी अंदाला रबा, सबारी अंदाला रबा, शबारी हंदाला रबा, ओरी नमा सबारी कोरी अंदाला रबा, शबा बाबा, ओरी हंदाला रबा, सी रबा, शबारी अंदाला रबा, शकोरी अंदाला रबा, सबारी अंदाला. थँक यू जीसस. हालेलुया. परमेश्वरा आम्ही धन्यवाद देतो तुझ्या पवित्र आत्म्याच्या कार्यासाठी, तुझ्या वचनासाठी प्रभू. थँक यू लॉर्ड. थँक यू जीसस. परमेश्वरा हे दिवस वाया जाणार नाही, हे वेळ वाया जाणार नाही. तुझं वचन प्रभूजी या उन्हामध्ये आज आम्ही आपल्या अंतःकरणामध्ये घेत आहोत प्रभू. प्रभूला सांगा बहिणींनो, मातांनो, प्रभूला सांगा, प्रभू मी तुझं वचन आपल्या अंतःकरणामध्ये घेत आहे. आय बिलीव्ह युअर वर्ड लॉर्ड, आय रिसीव्ह युअर वर्ड लॉर्ड. मी विश्वास ठेवते, मी स्वीकारते आणि विश्वास ठेवते. याप्रमाणे मी करणार. तुम्हाला सामर्थ्य दे प्रभू. धन्यवाद. थँक्यू लॉर्ड. थँक्यू लॉर्ड. थँक्यू जीसस. प्रभू सर्व मान महिमा गौरव तुला देते येशूच्या नावात. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. आपण खाली बसूया.